जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी हानिकारक असणाऱ्या लेझर लाईटांचा विसर्जन मिरवणुकीत वापर करण्यावर प्रतिबंध लावले आहे। त्या अनुषंगाने गणेश विसर्जन मिरवणुकीत बीम लाईट आणि लेझर बीम लाईट तसंच गुलालचा वापर झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। प्रस्तावाची दखल घेत जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या लेझर लाईटचा विसर्जन मिरवणुकीत वापर करण्यावर 14 सप्टेंबर रोजी निर्बंध आणला आहे। त्या अनुषंगाने आज आणि उद्या होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीत अशा बीम लाईट आणि लेझर बीम लाईट तसंच गुलालचा वापर झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। आगामी गणेशोत्सव आणि आज असलेला ईद सण या सणांच्या पार्श्वभूमीवर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये लेझर किरणं जी लाईट्स असतात त्याच्यावर बंदी घातली आहे आणि केमिकलयुक्त गुलालावर पण बंदी घातलेली आहे। तरी आपण आपली सण हे पारंपरिक पद्धतीने साजरी केली पाहिजे। शक्यतो डीजे वापरला नाही पाहिजे, त्याऐवजी ढोल ताशा वापरा, आवाज कमी ठेवा, आवाजाचे दुष्परिणाम होतात। तरी सर्व कार्यकर्त्यांना, मंडळाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती असेल की त्यांनी पारंपरिकरित्या सण साजरी करावेत, की ज्यामध्ये लेझर वापरू नये आणि डीजेचा वापर टाळावा, शक्यतो आवाज कमी असावा।